तर नमस्कार मित्रांनो, मी विकी गरत तुमचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती रोमर विकीवरती। तर मी सध्या आहे पंढरपूरमध्ये। तर तुम्हाला पूर्ण पंढरपूर एक्सप्लोर करून दाखवतो, तो व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत पहा। तर इथून आपण आता शेअरिंग ऑटो करून मंदिरापाशी जाऊ आणि मंदिरापाशी गेल्यानंतर तिथून चंद्रभागा नदीमधून स्नान करून दर्शन घेऊ। तर स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटेल इथे। तर हा पंढरपूर स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन, आणि इथून तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटेल 20 रुपये पर सीटने। शेअरिंग ऑटो तुम्हाला इथून डायरेक्ट मंदिरापाशी सोडतील। तर ही मंदिराची मागची बाजू आहे, आजूबाजूला मार्केट आहे बघा। इथं प्रसाद वगैरे मला घ्यायचं असेल तर इथे मंदिराची मागची बाजू आहे। गणपती बाप्पाचं मंदिराच्या मागच्या साईडला गणपती बाप्पा विराजमान आहे। तर आपण सरळ चंद्रभागा नदी तिथे जाऊन तिथे अंघोळ करून मग दर्शन घेऊ। हा रस्ता चंद्रभागा नदी किनारी जातो। तिथे पुंडलिकाचं मंदिर आहे, असे बरेच छोटे 3-4 मंदिरं आहेत। तर तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये। चंद्रभागा नदीमध्ये स्नान केलेलं आहे। तर आता चाललो आहे मी दर्शनाला, विठुरायाच्या दर्शनाला। तर तिथे सर्व मंदिरं बहुतेक पाण्यामध्ये आहेत, म्हणून तिथे दर्शन घेता नाही आलं। तर आता मोबाईल बॅग वगैरे लॉकरमध्ये ठेवतो, कारण मोबाईल वगैरे बॅग काय अलाउड नाही मंदिरामध्ये। तर तुम्हाला दर्शन झाल्यानंतर भेटतो मी। तर समोर तुम्ही बघू शकता मंदिर आहे आणि मुख्य प्रवेशद्वार श्री संत नामदेव पायरी आहे। लॉकरमध्ये बॅग आणि मोबाईल ठेवू, मग दर्शनाला रांगेत उभे राहू। समोर मंदिर आहे आणि दर्शन मात्र अर्ध्या तासातच झालं आहे। आता तर काय लाईन नाही तेवढी, आता 10 मिनिटातच दर्शन होईल। गर्दी पण नव्हती, सोमवारचा वार आहे आणि पाऊस पण आला आहे। तर समोर श्री संत नामदेव पायरी आहे बघा।
बोट राईड घेतलेली आहे चंद्रभागा नदीमध्ये आणि पर पर्सनचे 100 रुपये घेतात एक राऊंड मारायचं. तिथून पूर्ण असे 3-4 मंदिरापासून ते राऊंड मारत आहे. व तिथं समोर इस्कॉन मंदिर आहे. आणि थोडा आता टायमाची मर्यादा आहे, नाही तर जरूर गेलो असतो इस्कॉन मंदिरात. समोर वरती मुख्य दर्शनाची लाईन आहे आणि ही इथं खालून मुख्य दर्शनाची लाईन आहे. गर्दी जास्त असली तर वरून लाईन चालू होते. तर पुन्हा एकदा पंढरपूर रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. तर इथून पंढरपूर रेल्वे स्टेशन मंदिरापासून जवळपास 2 किलोमीटर आहे आणि एस टी बस स्टँड हा 1 किलोमीटर आहे मंदिरापासून. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते? जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर इथून मी ब्रेक जर्नी घेणार आहे. इथून कुर्डवाडीला जाणार आहे. कुर्डवाडीवरून मुंबईची ट्रेन आहे 9:30ची. तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.